तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे अमय टँडल्स ब्लॉग्स. तर आता आम्ही जस्ट शिर्डीवरनं निघालेलो आहोत दर्शन वगैरे घेऊ ना. आत्ता चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. तर चला तुम्ही आमच्या सोबत राहा, तुम्हाला मी दाखवतो शनी शिंगणापूरचं आता नवीन मंदिर झालेलं आहे. लास्ट टाइमच्या ब्लॉगमध्ये दाखवता आला नाही नीट, यावेळी पूर्णपणे दाखवतो, तर बघत राहा. मॅपने जर राईटच दाखवलेलं तेच हायवेला जॉईन करतोय. दुसरा काय एवढा रस्ता कापला बस. ट्रॅफिक जाम आहे म्हणून काही होत्या. रस्ता एकदम कच्चा रस्ता भेटलाय. हायवे सोडून यावं लागलं ट्रॅफिक पण. गाडी इकडनं झाली आहे काय माहिती, त्याला वेगळा दाखवला असेल काय, कमी होतंय ट्रॅफिक, आपल्याला नेटवर्क नव्हता. तर आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत शनी शिंगणापूरला. ही अशी एंट्री गेलेली आहे. आम्ही हा अशी मंदिराला नवीन एंट्री बनवलेली आहे. पहिले हे साईड नव्हती एंट्री, आता इकडनं केलेली आहे. आम्ही अशी फॅमिली आलो, सनी, मम्मी, पप्पा, काले वाले. तर आता आमचा शनी शिंगणापूरवरनं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे ना. आता आम्ही बाहेर चाललो आपल्या देवळाचे. एंट्री आणि एक्झिटला बघा खूप मस्त प्रकारे बनवलेलं आहे त्यांनी. पूर्ण व्ह्यू तुम्ही बोलशाल तिकडे पाहिजे तसं फोटो काढू शकता. एवढे चांगले फोटो पण येतात, ते तुम्ही इंस्टाग्रामवर माझे बघू शकता. चला आता बाहेर जाऊनच भेटतं. तर आता आम्ही शनी शिंगणापूरवरनं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. आम्ही चालू पुण्याला दगडूशेठ हलवाईचं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यामध्ये आम्ही इथं आता नगरमध्ये थांबलेलो आहोत जेवायला. हा असा आपला छोटासा हॉटेल आहे. बघू आता मेन कोर्स आल्यावर तुम्हाला आपल्या महाराजांचा फोटो बघा किती मस्त लावलेला आहे. इथं पण आहे. चला काय मागवलं आहे आल्यावर. तर हे आम्ही असं जेवण मागवलेलं आहे. पनीर टिक्का मसाला, पनीर कोल्हापुरी, रोटी, बाजरीची भाकरी आणि मैद्याची रोटी, गव्हाची रोटी. जस्ट आम्ही जेवून थांबलो होतो रांजणगावला. तर रांजणगावला आपल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता निघतो. आमचा शूज घालायसाठी गाडीत बसला आहे.
मम्मी पप्पा येतात तिथपर्यंत गाडी फिरून घेतो. रांजणगावचं आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. जय श्रीराम. तर हनुमंताची मूर्त खूप सुंदर आहे. हॉटेलच्या बाहेर मस्त बांधलेली हॉटेलवाल्याने. तर आम्ही आता जेवून निघलो. रांजणगावचं दर्शन झालेलं आहे. आता चाललो तर आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याला. कधी गेलो नाही, पहिल्यांदा चाललो दर्शन घ्यायला. बघूया पुढे काय होते. दर्शन घेऊन कळवतं. तिथून कारल्याला जायचा प्लॅन झाला तर टाइम भेटला तर जाऊ. आता वाजून गेले 2:47. टाईम भेटला तर जाऊ. कारण आता इथं जायलाच 1 तास दाखवते ना. पुण्यामधली ट्रॅफिकमध्ये 1.5 दाखवते. इथं जास्त ट्रॅफिक लागली तर काय जाऊ नाही शकत. बघूया चला. तर आता जस्ट आम्ही दगडूशेठ हलवाईचे गणपती बाप्पाकडून प्रति शिर्डीला चाललेलो आहोत. आपल्या दगडूशेठ हलवाईचे इथं आपल्याला पार्किंग भेटली नाही, त्यामुळे आपण थांबलो नाही. असतं बाहेरनंच आपण व्हिडिओ काढल्यात, त्या आपण टाकू व्हिडिओमध्ये, त्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघा. आता आपण चाललो प्रति शिर्डीला. चाललो म्हणजे पोहोचलेलो आहोत 2 मिनिटावर प्रति शिर्डी. तर जस्ट आता आपण पोहोचलेलो आहोत प्रति शिर्डीला. चला आपण मंदिरात जाऊ डायरेक्ट. आपल्या साईबाबांचा दर्शन घेऊ. तर आपल्याला व्हिडिओ काढता आले तर आपण काढू, नाही तर तुम्ही क्लिप्समध्ये. तर आता आम्ही जस्ट प्रति शिर्डीवरनं दर्शन वगैरे करून निघालेलो आहोत कारल्याला जायला. तर चला तुम्हाला कारल्याला जाऊनच भेटतो. आता वाजले संध्याकाळचे 6. बघू आपण कारल्याला अर्धे ते जास्त 1 तासात पोहोचू. तर चला आपल्या आईचं दर्शन पण घेऊ. त्यानंतर आपल्या घरी जायला निघू. मला पूर्ण 3 दिवसानंतर आज पहिल्यांदा पाऊस भेटलेला आहे, ते पण प्रति शिर्डीमध्ये. म्हणून गाडीतच येऊन आम्ही दोघं बसलेलो आहोत. मम्मी पप्पा तिकडेच थांबलेत. बघू आता पाऊस थांबला की येतील ते, नाही तर त्यांना घ्यायला जातो ना. इथून डायरेक्ट निघतो नाश्ता करून कारल्याला, तर आपल्या आईच्या भेटीला. चला. तर आता आम्ही कारल्याला पोहोचलेलो आहोत. चढतो आता आम्ही. मधल्यावर गाडी टाकली. आम्ही चौघं पण आता वरती चाललो आहोत. गर्दी थोडी कमी झालेली आहे, कारण की आज संडे आहे ना. आता आमचे 6:30 वाजून गेलेत, म्हणून गर्दी कमी आहे. चला वरती बघू किती गर्दी आहे ना, किती नाही. फुल दम लागलेला आहे आणि फुल अन पब्लिक होती खाली. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत कारल्या गडावर. तर आपल्या एकवीर आईच्या भेटीसाठी आलेलो आहोत. तर आता आम्ही आईच्या लाईनीत चाललेलो आहोत. आम्ही चौघं पण आहोत. आणि पप्पा, मम्मी आणि मी, असं आम्ही चौघं आहोत. गर्दी तेवढी नाही आहे, कमीच आहे. तर तुम्हाला दाखवतो.
तर जस्ट आम्ही आईचं दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत बाहेर. तर दर्शन पण एकदम मस्त झालेलं आहे. लाईन पण तितकी नव्हती आणि मस्त एन्जॉय करत आम्ही दर्शन घेतलेलं आहे. ही सर्व ती मंडळी होती, बँडची मंडळी, त्यांच्यासोबतच होतं लाईनीला आम्ही. तर फुल ऑन एन्जॉय करत आम्ही दर्शन घेतलेलं आहे. त्याच्या पण थोड्याशा क्लिप 1-2 मिनिट टाकतो, तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा. तुम्ही पण नक्की पावसाळ्यात आपल्या आईच्या भेटीला या. तर जस्ट आम्ही आता कारल्यावरनं दर्शन वगैरे घेऊन निघालेलो आहोत. आता थांबलो आपल्या खंडाल्या घाटात. तर तुम्ही फॉग बघा किती आहे आपल्या घाटामध्ये, पूर्ण फॉगच फॉग झालेला आहे.